ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। शिवाजीनगर नागोडे विधी महाविद्यालय, श्रीगोंदा आणि श्रीगोंदा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट AU पठाण यांचा भव्य सत्कार समारंभ सोनिया गांधी पॉलिटेक्निक इथे मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे यांनी भूषवलंय। या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण करताना ॲडव्होकेट पठाण म्हणालेत की ग्रामीण भागामधील प्रतिकूल परिस्थितीमधनं मार्ग काढत आजचं यश मेहनत आणि ध्येयनिष्ठित प्रवासाचं फळ आहे। वकील म्हणून जितका वेळ दिला त्यापेक्षा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ दिलाय। त्यांच्याकडनं मिळालेल्या गुरुदक्षिणेमुळेच मला 3 वेळा बार असोसिएशनचे अध्यक्षपद मिळालं आहे। ते पुढे म्हणालेत की शाळा कॉलेजेस ही संस्कार केंद्र आहेत। इथे घडणारे विद्यार्थीच समाजाला खऱ्या अर्थानं दिशा देतात। इतरत्र होणारे सत्कार आणि कॉलेजमध्ये होणारा सत्कार यात मला कॉलेजमध्ये होणारा सत्कारच अधिक भावतो, असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं। स्वर्गीय शिवाजीराव नागोडे यांनी तालुक्यात रुजवलेला शिक्षणाचा पाया आजही ग्रामीण भागामधील मुलांसाठी मोठा आधार ठरत असल्याचा उल्लेख केला आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुराधा नागोडे यांनी आपल्या भाषणामध्ये ॲडव्होकेट पठाण यांच्या थेट समजेल अशा भाषेमधील मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असं सांगत नागोडे विधी महाविद्यालयामधील शिक्षक, प्रशासक आणि विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत असल्याचा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमाला श्रीगोंदा वकील संघाचे पदाधिकारी, महाविद्यालयामधील कर्मचारी, शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते। ॲडव्होकेट अक्षय कुमार जगन्नाथराव शितोळे देशमुख, नोटरी, भारत सरकार, दौंड। मी सध्या दौंड रेल्वे स्थानिक सल्लागार समिती सदस्य आहे, बँकेचा काही सल्लागार आहे। आता आमचे गुरुवर्य ॲडव्होकेट पठाण सर हे महाराष्ट्र बार काउन्सिलचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर या ठिकाणी नागोडे कॉलेजला ते दौंड श्रीवंत तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी शिवाजी बापू नागोडे हे श्रीवंत संस्थापक चेअरमन आहे। त्यांनी ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी त्यांनी लॉ कॉलेज केलं। सहकार साखर कारखान्यामार्फत, बँकांमार्फत विद्यार्थी घडवण्याचं काम केले आणि वकील व्यवसाय हा समाजाला दिशा देणार आहे। त्यात विद्यार्थी घडले पाहिजे आणि ग्रामीण विद्यार्थी घडवण्याकरता हे पठाण सर सारखे गुरूंनी विद्यार्थी त्यांच्या नोट्सवर ह्या संस्थेने त्या पुढं डॉक्टर, वकील, इंजिनियर, IAS, IPS, जिल्हाधिकारी अशी लोक बनत असतात आणि विद्यार्थी हा वकील काही लढावा असतो। समाजाच्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्यावेळेस वाचा फोडण्याचं काम, समाजाला न्याय देण्याचं काम हा वकील करत असतो। आताही आमचे पठाण सर या ठिकाणी अनुराधाताई नागवडे, त्याचप्रमाणे राजूदादा नागवडे, त्याचप्रमाणे पृथ्वीराज नागवडे, दिग्विजय नागवडे, सगळे संस्थे नागवडे कॉलेज, सर्व अधिकारी, पदाधिकारी, सर्व प्राचार्य, सर्व नवीन विद्यार्थिनी सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलवलं, आमचं कौतुक केलं, आमचे 4 शब्द ऐकून घेतले आणि अशी ज्ञानाची भराडी हे तुमच्या कॉलेजचं नाव, तुमच्या
तुमच्या कॉलेजचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव ह्या माध्यमातून गेलं पाहिजे. हाचा विद्यार्थी हा उद्या पुढं भविष्यात डॉक्टर, वकील, इंजिनियर, न्यायाधीश, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट जज होतो. पठाणसारख्या माणसांनी, काही लोक शाळेत त्यांना जायला पैसे नव्हते, कॉलेज शिकले नाही, पण सरांच्या नोट्सवरती लोक आज जिल्हा न्यायाधीश, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टावर गेली. हे पठाण सरांचं योगदान महत्त्वाचं. पठाण साहेबांनी ग्रामीण भागात आलेला माणूस, त्या माणसांनी मराठीतून, इंग्लिशमधून, हिंदीमधून असायचं, पण ग्रामीण भागात लोकांना मराठीतून समजून करण्याचं काम केलं. आणि पठाण सरांच्यामुळं आम्ही या ठिकाणी वकील झालो, आम्ही भारत सरकार नोटरी झालो. आणि तुमच्या नागोडे बापूंच्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना, तुम्ही मुंबईला, पुण्याला जाऊ शकत नाही, त्या नागोडे बापूंनी तुम्हाला नागोडे कॉलेज त्यांनी त्यांच्या माध्यमातून करून दिलं. आता तुमचे त्याला नागोडे कॉलेजचं नाव, तुमचं नाव, तुमच्या व्यवसायाचं नाव, तुमच्या वकील व्यवसायातून समाजाची उन्नती झाली पाहिजे. समाजाला जे कायदे बदलले, नवीन कायदे बदलले, तर त्याचे आपण त्याच्या पुस्तकातून, वाचनमधून त्याला अंमलबजावणी करून, त्याची अमेंडमेंट करून त्या लोकांना न्याय देण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे. मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. मोठी भारत सरकारच्या वतीनं आम्हाला इथं बोलावला, आम्ही सन्मान केला. सगळे पत्रकार बंधू असे सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. जय हिंद. श्रीगोंदामध्ये शिवाजीराव नागोडे जे विधी विद्यालय आहे, त्या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्याचे जे बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, ते आज इथे आले आणि मुलांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि ज्या मार्गदर्शनाची, ज्या तळमळीची किंवा एक मुलांना समजेल अशा भाषेमध्ये, समजेल म्हणजे काय, की आज ही मोठी माणसं आहेत, लॉ कॉलेजचे विद्यार्थी काही हे छोटे नाही आहेत, ते मोठे आहेत. आणि त्यांना सगळ्या पद्धतीने सरांनी जे भाषण केलं ते खूप सर्वसामान्य परिस्थितीमधून आज इतक्या मोठ्या पदावर गेले. आणि ते खूप जमिनीवर आहे, डाऊन टू अर्थ आहेत. आणि मुलांनाही तसंच त्यांनी शिकवलं की तुम्ही कष्ट करा, मोठे व्हा. आणि आज आपल्या महाविद्यालयामध्ये, विधी महाविद्यालयामध्ये सेकंड इयर चालू आहे. आपल्याकडं फुलफिल जागा भरलेल्या आहेत. शिक्षण खूप चांगलं दिलं जातं लॉ कॉलेजमध्ये, तिथलं अभ्यास खूप चांगला आहे. आमचं प्राध्यापक, टीचर सगळे खूप चांगले आहेत, प्रिन्सिपल खूप चांगले आहेत, प्रशासनाचं बारीक लक्ष आहे. आणि आमचे विद्यार्थीसुद्धा खूप एन्जॉय करून शिक्षण घेत आहेत. कुठली पण गोष्ट बळजबरीने करण्यापेक्षा ती मनाने करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि हे सगळे मनापासून शिक्षण घेत आहेत, त्यामुळे हे खूप चांगले, समाजाला दिशा देणारे वकील व्हावेत अशी शुभेच्छा सरांनी दिली आणि मी त्यांना देते. सर एवढे मोठे असून आज आपल्या कॉलेजमध्ये आले आणि विद्यार्थ्यांना आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांना घेऊन येणारे आदरणीय शितोळे साहेब, त्यांचे मनापासून आभार मानते. आपण सगळेजण आलात, आपले मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद. महाराष्ट्र आणि गोवा राज्याचा अध्यक्ष किंवा चेअरमन होणं इतकं सोपं नसतं. शेतकरी कुटुंबात, जुन्नरसारख्या एका लहान, त्या तालुक्यातल्या एका लहान खेडेगावात जन्मात आलेलं, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे मला लाज वाटत नाही सांगताना की मला 11वीपर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती, पण माझ्याकडे आज फॉर्च्युनर आहे, ऑडी आहे माझ्या मुलांच्याकडे. कष्टाने माणूस मोठा होऊ शकतो, पण ते ध्येय गाठण्याची त्याची जिद्द असली पाहिजे. शिक्षक पेशा, वकिलीपेक्षा शिक्षकीकडे जास्त लक्ष दिलं आणि विद्यार्थी घडवले. महाराष्ट्रातला कुठलाही बार नाही जिथं माझे विद्यार्थी नाहीत. मी त्यांना थोडं दिलं आणि भरभरून मला दिलं. आणि त्या गुरुदक्षिणेमुळं 3दा बार काउन्सिलर निवडून येण्याचा विक्रम केला. त्याचबरोबर वक्फ बोर्डाचा मी सदस्य आहे. ताईंना माहीत असेल की ज्या धर्मदाय संस्था आहेत, इनाम वर्ग 3, चॅरिटी कमिशनरकडे ज्या वर्ग होत्या त्या आमच्याकडे सगळ्या आता वक्फ बोर्डाकडे आल्या. आता केंद्र सरकारने तो उम्मीद कायदा आणला, त्याच्यात आमच्यात बराच इंटरफिअर झाला, तो भाग वेगळा. त्यात असताना खूप आमिष आहेत, तुम्हाला प्रलोभन खूप आहेत, पण ईमान जिसका पक्का आहे ना उसको कोई खरीद नाही सकता. मला खूप आमिष दाखवली गेली. त्यामुळं तुमची श्रद्धा, तुमची निष्ठा, तुमचं प्रामाणिकपणा आणि ही आईवडिलांची, आजोबांची जी पुण्याई नसेल, त्यांनी दिलेले संस्कार आहेत. आणि म्हणून या स्पर्धेच्या जगात मी टिकून आहे. डेक्कनसारख्या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेला क्लास, त्याचा वटवृक्षात कधी रूपांतर झालं हे मला कळलंसुद्धा नाही. पण मी मात्र निष्ठेने ते काम करत राहिलो. कोणताही व्यवसाय असो, शिक्षक असो, वकिली असो, इतर कोणताही व्यवसाय असो, तर तुम्ही केलं तर त्याचं फळ कधीतरी मिळणार. आणि म्हणून मी माझं सुभाषिताने ती सुरुवात केली. कर्मणस्य वाधिकारस्य मा फलेषु कदाचन. मा कर्मफल हेतू.
सर्वस्तंग सत्व कर्मणी. अर्थ काय, तो कर्म करत राहा. कर्म करणे तुझा अधिकार आहे. फळाची तू अपेक्षा करायची नाही. मला फळ मिळालं उशिरा का होईना, पण मी संयम ठेवलं. बार काउन्सिलमध्ये चांगली कामं काय काय केली त्या आज कोर्टामध्ये मी सगळं सांगितलं. आणि प्रत्येक तालुक्यात सत्कार होतो आहे, प्रत्येक बारमध्ये बोलवलं जातं आहे. पण कॉलेजचा सत्कार एका शिक्षकाचा, आणि मला माझ्या कोर्टापेक्षा कॉलेजचे सत्कार मला जास्त महत्त्वाचे वाटतात. कारण इथून घडणारे विद्यार्थी हे वकील आणि न्यायाधीश होणार आहेत आणि सगळं उद्याचं भविष्य आहे. आणि म्हणून ह्या लॉ कॉलेजला 2च जरी वर्ष झालेली असली तरी चेहऱ्यांवर दिसणारा ओसंडून वाहणारा उत्साह. खेड्यात जन्माला आलो, मराठी मीडियम होतं, वाचनाचा नाद होता, चांगल्या कथा कादंबऱ्या वगैरे वाचत होतो आणि म्हणून मी मराठी छान बोलू शकतो. थोडं कविमन आहे, शायरी आहे आणि कायदा साध्या सोप्या भाषेमध्ये कसा सांगता येईल त्यासाठी आपण ते म्हणतात ना की आपण शहाणे करून सोडावे सकळ जण. जे तुमच्या पाशी आहे ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जण, हे सुद्धा समाजकार्य आहे. कॉलेज शाळा इथं ते संस्कार केंद्र आहेत, पण या संस्कार केंद्रातून बाहेर पडणारे विद्यार्थी हे सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक झाले पाहिजे. ताईंनी जी खंत व्यक्त केली की आजचं समाजकारण कुठं चाललं आहे, आजचं राजकारण कुठं चाललं आहे, ह्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आमच्या वकिलांमध्ये मला सांगे 24 म्हणजे 2004 2025 21 वर्षानंतर अध्यक्षपणाची माळ माझ्या गळ्यात येते आणि त्यानंतर 3 दिवसाने सुप्रीम कोर्टाचा निकाल येतो. मला माहीत नाही मी किती दिवस अध्यक्ष आहे, पण जोपर्यंत राहील. आणि मी सांगितलं आमच्या बार काउन्सिलमध्ये आम्ही आल्यापासून वकिलांचे आपण विश्वस्त आहोत. वकिलांनी आपल्याला विश्वास ठेवून निवडून दिलं आहे. त्यामुळे इथं येणारा तो विंडोलमेंटचा पैसा आहे, तो निधी आज 105 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिटमधला 35 कोटी आम्ही पहिली लॉ अकॅडमी सुरू होतो आहे आणि ज्याचं उद्घाटन 31 तारखेला भूषण गवई साहेबांच्या हस्ते आम्ही ठेवलं आहे. हे सगळे विद्यार्थी तिथं प्रशिक्षणाला येणार आहे. कंटिन्युअस लीगल एज्युकेशन यांना 8 दिवस तिथं 200 विद्यार्थ्यांची राहण्याची आम्ही सोय केलेली आहे. आणि त्याचं उद्घाटन झाल्यानंतर ती इमारत आज त्याची मार्केट व्हॅल्यू 70 कोटी आहे, समजलं. आणि ती भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये अशी वास्तू नाही जी ॲडव्होकेट अकॅडमी, आणि त्या ॲडव्होकेट अकॅडमीला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाचं ते नाव दिलेलं आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.